तुम्ही वर्ष बदलताना बघितली आणि मी वर्षभर माणसं बदलताना बघितली. आजकाल परकी माणसंच किंवा आपला शत्रूच आपल्याला दगा देतो, विश्वासघात करतो असं नाही बर का. कारण काळ एवढा बदललाय आणि या काळासोबत नाती सुद्धा बदललेत. जेवढी परकी माणसं सुद्धा आपला विश्वासघात करणार नाहीत ना, तेवढी ही आपली जवळची माणसंच आपला विश्वासघात करून जातात. आणि हे खरं आहे बर का. ही अशी सापासारखी विषारी माणसं प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, ज्यांना कितीही दूध पाजलं तरी ते आपल्याला डसतातच. नमस्कार, मी मुक्ताई. स्वागत आहे तुमचं मुक्ताईचा निलॉग या मराठी युट्यूब चॅनल मध्ये. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? मी तर मस्त आहे आणि तुम्ही सुद्धा सर्वजण मस्तच असाल अशी मी आशा करते. सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो. सोबतच चांगलं उत्तम असं आरोग्य तुम्हाला मिळू देत हीच इच्छा आहे. तर आज मी बनवत आहे इथं व्हेज बिर्याणी. आज 31 डिसेंबर आहे, तर म्हटलं घरगुतीच काहीतरी असं छान असं जेवायला बनवावं म्हणून इथं व्हेज बिर्याणी बनवत आहे. सोबत कोबीची भाजी बनवणार आहे आणि बटाट्याची थोडीशी ग्रेव्हीची भाजी बनवणार आहे. बस इतकंच. तर मी त्याची ही सगळी तयारी करत आहे. याच्यामध्ये मी गाजर, बीन्स, वाटाणे, सोयाबीन, टोमॅटो, कांदा वगैरे असं बरंच काही साहित्य घालून ही मी बिर्याणी बनवून घेत आहे. आणि त्यात असेच आपल्या घरचेच मसाले वगैरे टाकून अगदी सिंपल अशा पद्धतीने ही बिर्याणी मी आज करत आहे. आजचा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत खूप उशिरा पोहोचते. खूप म्हणजे 2-3 दिवसानंतर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. पण माफी असावी ताईंनो, कारण याच्या मागं पण कारण आहे. मला मायग्रेनचा खूप त्रास आहे. महिना झालं माझं डोकं खूप दुखतंय ना, त्यामुळं मी व्हिडिओ शूटिंग केली होती. मात्र डोकेदुखीमुळं मी काय ते एडिटिंग करू शकले नाही आणि व्हिडिओ वेळेवर अपलोड करू शकले नाहीये. पण म्हटलं आता एवढं सगळं केलंय व्हिडिओ शूटिंग वगैरे, तर नंतर का होईना हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करावा. आणि मला माहित आहे की तुम्ही तुमच्या या मुक्ताईला नक्कीच समजून घ्याल. तुमच्यासारख्या गोड ताई दादांचा, मावशी काकांचा सपोर्ट असणारी ही माझी यूट्यूब फॅमिली आहे माझ्यासोबत. त्यामुळे माझ्या नवीन वर्षाची ही वाटचाल आणखीनच चांगली होणार आहे याची मला खात्री आहे. आणि तुमचा हा सपोर्ट कायम माझ्या पाठीशी राहू द्या हीच माझी इच्छा आहे. तर आतापर्यंत मी यूट्यूबवरती बरेचसे असे मोटिवेशनल व्हिडिओज अपलोड केलेत, रेसिपीजचे व्हिडिओ अपलोड केलेत आणि यामध्ये मी बिना इडली पात्राची इडली कशी बनवायची हा व्हिडिओ अपलोड केला आणि तो सगळ्यांना आवडला. खूप उपयुक्त अशी माहिती मी या व्हिडिओमधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण गावाकडच्या प्रत्येकच घरी इडली पात्र असतं असं नाहीये. त्यामुळं जर कोणाला कधी इडली खावी वाटली तर अशा प्रकारे इडली बनवून तुम्ही खाऊ शकता. आणि ही अशा प्रकारे इडली बनवण्याची ट्रिक ही यांची आहे, म्हणजेच तुमच्या दादांची आहे. कारण आम्ही ज्यावेळेस महाराष्ट्रातून इकडं हैदराबादमध्ये राहायला आलो ना, त्यावेळेस अगदी संसाराला लागणारी 4-5 भांडी मोजकीच आम्ही इकडे घेऊन आलेलो होतो. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, साऊथ इंडिया म्हटलं की इडली डोसा हा आलाच. तेव्हापासून आम्ही ही अशा प्रकारची इडली बनवतो. तर जर कोणाला हा बिना इडली पात्राची इडलीचा व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, त्यावरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आता हे जे तुम्ही पॉकेट पाहताय ना, त्यातली पावडर मी या बकेटमध्ये टाकून त्यामध्ये पाणी ओतून सडा मारणार आहे दारापुढे. आता एखादा सण असू द्या किंवा काहीतरी स्पेशल असा इव्हेंट असू द्या, दारापुढे जर आपण असं सारवून वगैरे काढलं तर आपल्या घराला आणखीनच जास्त शोभा येते. आता प्रत्येकाला शेण वगैरे उपलब्ध होईल असं काही नाहीये, कारण प्रत्येकाच्या घरी काही जनावरं वगैरे नसतात. मग त्यासाठी आता ह्या ज्या आहेत ना, या पॉकेटमध्ये अशी पावडर मिळते जे आपण पाण्यामध्ये मिक्स करून त्याचा सडा मारू शकतो आणि अगदी सारवल्यासारखं, म्हणजेच सेम शेणाने जसं आपण सारवतो ना तसंच हे आपण सडा मारल्यानंतर अंगण सारवल्यासारखं दिसतं. आता रात्रीचे 10-10:30 वाजले असतील आणि मी जेवण वगैरे करून रांगोळी काढायला घेतली. इकडे साऊथमध्ये नवीन वर्षाचं खूप छान चांगल्या प्रकारे स्वागत केलं जातं. तुम्ही बघू शकतात समोरच्या दारामध्ये सुद्धा रांगोळी काढलेली आहे. अशा प्रत्येक घरोघरी दारामध्ये असं सडा मारला जातो. प्रत्येक स्त्रिया संध्याकाळी जागून रांगोळी काढून नवीन वर्षाचे स्वागत करतात.
या दिवशी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येक जण जागे राहतात आणि ज्यावेळेस रात्रीचे 12 वाजतील, नवीन वर्ष सुरू होईल, त्यावेळेस प्रत्येक जण एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात. कोणी केक कटिंग करून तर कोणी मिठाई वाटून या नवीन वर्षाचं स्वागत करतं. मी सुद्धा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दारामध्ये सडा मारला आणि रांगोळी काढायला घेतली. आणि तुम्ही तिकडे त्या साईडला बघू शकता, तिकडे सुद्धा काही स्त्रिया आहेत ज्या रांगोळी काढत आहेत. माझ्याकडे जेवढे कलर उपलब्ध आहेत तेवढ्यामध्ये मी रांगोळी काढली. आणि कोणतीही रांगोळी असू द्या, कडेने एखादी बॉर्डर काढायची, म्हणजे ती रांगोळी आणखीनच छान दिसते. अशी इथं मी एक सिंपल अशी बॉर्डर काढलेली आहे. आणि आता इथं माझी रांगोळी काढून झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही माझी रांगोळी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आता बाकीच्या ज्या आपल्या शेजारच्या ताई मावशी आहेत ना, त्यांच्या सुद्धा मी रांगोळ्या तुम्हाला दाखवते कशा प्रकारे काढलेल्या आहेत. ही आपल्या घरासमोरचं जे घर आहे ना, तिथली काढलेली रांगोळी आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर काढलेली आहे रांगोळी. आता तिकडच्या सुद्धा रांगोळ्या मी तुम्हाला दाखवते कशा काढल्यात ते. तर इथं बघू शकतात हे अशा रांगोळ्या काढलेल्या आहेत. छान असं नवीन वर्षाचं स्वागत केलेलं आहे. कोणी अशा प्रकारच्या रांगोळ्या काढल्या तर कोणी दारामध्ये हॅपी न्यू इयर 2026 असं लिहिलेलं आहे. तर अशा प्रकारे इकडं नवीन वर्षाचं स्वागत झालेलं आहे. तुम्ही कशा प्रकारे नवीन वर्षाचं स्वागत केलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.